नमस्कार, आप देख रहे हैं कारा न्यूज। मैं जया यादव। तो चलिए खबरें देखते हैं विस्तार से। कपिल नगर पुलिस स्टेशन की हद में आने वाले एक फिरियादी ने उपलवाड़ी स्थित गोदाम में ई रिक्शा की बैटरी चोरी होने की कंप्लेंट दर्ज करवाई थी। इस बात का संज्ञान लेते हुए कपिल नगर पुलिस ने गुप्त जानकारी के आधार पर इस मामले में लिप्त 3 आरोपियों को पकड़ा है, जिनके पास से चोरी हुए कुछ बैटरी बरामद हुई है और कुछ बैटरी इन्होंने दूसरों को दी थी, उसकी भी तलाश की जा रही है। फिलहाल मामले में आगे की जाँच कपिल नगर पुलिस कर रही है। कपिल नगर पोलीस स्टेशनला दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी रवींद्र सिंग गमदूर सिंग भामरा वय 48 वर्ष राहणार प्लॉट नंबर 1 सिद्धार्थनगर कामठी यांचं उपलवाडी या ठिकाणी उपलवाडी इंडस्ट्रियल एरिया आहे, त्या ठिकाणी त्यांचं गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊनमध्ये ई रिक्षाचं गोडाऊन आहे। त्या ई रिक्षाच्या गोडाऊनमधून जवळपास 76 बॅटरी चोरीला गेली होती। त्या संदर्भात त्यांनी 23 डिसेंबरला पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास सुरू होता। आमच्या गोपनीय बातमीदारांना आम्हाला एक बातमी दिली की कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीतील म्हाडा येथील समीर अली जावेद अली राहणार म्हाडा क्वार्टर याच्या घरी ज्या बॅटऱ्या चोरीला गेल्या त्याच प्रकार ईस्टमॅन कंपनीच्या बॅटऱ्या ज्या आहेत त्या चोरीला गेलेल्या बॅटऱ्या आहेत, त्या बॅटऱ्या त्याच्या घरी असल्याची माहितीवरून आम्ही त्याची घर झडती घेतली असता आम्हाला त्या ठिकाणी बॅटरी मिळून आल्या। त्यानंतर त्या इसमाला ताब्यात घेऊन आम्ही त्या गुन्ह्यामध्ये इतर कोण साथीदार आहेत याची त्याच्याकडून माहिती घेतली। त्या अनुषंगाने त्या गुन्ह्यामध्ये सहभागी त्याचा साथीदार जो होता गोविंद काशीराम साखरे राहणार स्वामीनगर प्लॉट नंबर 27 नारी रोड कपिल नगर व आकाश विजय पाली वय 23 वर्ष राहणार म्हाडा क्वार्टर पोलीस ठाणे कपिल नगर यांनी मिळून ती चोरी केली असल्याची त्यांनी माहिती दिली। आम्ही यातील जे 2 आरोपी आहेत समीर अली जावेद अली आणि गोविंद आकाशराम साखरे याला सदर गुन्ह्यामध्ये काल अटक केली। त्यांच्याकडूनही काही मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये राहिलेला जो 3रा आरोपी आहे त्यालाही आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्याकडूनही मुद्देमाल रिकव्हरी जो बॅटरी आहेत त्या रिकव्हरीची प्रोसिजर सुरू आहे। त्याचबरोबर काही बॅटऱ्या त्यांनी कळमनाचा जो रणजित साहू म्हणून आहे त्याला काही विक्री केल्या होत्या, तर त्याच्याकडूनही त्या बॅटऱ्या जप्त करण्याची प्रोसिजर सुरू आहे। त्याचबरोबर कपिल नगर पोलीस स्टेशन, जरीपटका पोलीस स्टेशन, यशोधरा नगर असतील किंवा 5 पावली पोलीस स्टेशन या ठिकाणी काही ज्या ई बॅटऱ्यांच्या चोरी गेलेल्या आहेत त्या संदर्भातही आरोपीकडे सखोल चौकशी सध्या सुरू आहे। त्यातीलही काही जर गुन्हे उघडकीस येतील तर त्यावेळेस आपल्याला त्या संदर्भात माहिती देण्यात येईल। जे अटक आरोपी आहे त्यांचा पार्श्विक रेकॉर्ड काही समोर आला, त्यांचा मोडच काय होता आणि चोरी करण्यामागचा हेतू काय समोर आला? यातील जे आरोपी आहेत हे पाठीमागे रेकॉर्डचे गुन्हे करणारा आरोपी आहे, ज्यातला समीर अली जावेद अली याच्यावरती पाठीमागचे चोरीचे गुन्हे आहेत। त्याचबरोबर जो साखरे आहे त्याच्यावर बी पाठीमागचे गुन्हे आहेत। जे मोडच होतं त्यांचं तर त्यांनी अगोदर ते महिन्याभरापूर्वी त्या एरियामध्ये ते जो साखरे आहे तो काम करत होता आणि त्याला माहीत होतं जे गोडाऊन आहे त्या पाठीमागून त्या गोडाऊनला जाण्याची जी भिंत आहे तिथून आपण आत प्रवेश करू शकतो, त्यामुळं त्यांनी तशा पद्धतीची मोडच वापरून चोरी केलेली आहे।